आणि या बुलेटिनमध्ये आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यामुळे वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण आहे याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी दुजोरा दिला. उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत. शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता असं राऊत म्हणाले. पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात गेल्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की ते गावी जाऊन बसतात असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. तुमच्या अस्वस्थतेचा त्रास राज्याला देऊ नका, तुम्ही कुंभमेळ्यात जाऊन बसा असा खोचक टोला राऊतांनी लगावला. पालकमंत्री पदाबाबत महायुतीत आपापसात धुसफूस सुरू आहे. पालकमंत्री पदावरून वाद हा बहुमताचा अनादर आहे अशी टीका संजय राऊतांनी केली. महायुतीत आता खून आणि मारामाऱ्या होणंच बाकी आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद दिलं गेल्यामुळे पंकजा मुंडेंची संधी हुकली. याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. मी बीडची लेक आहे, बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. आता दुःख करून काही मिळणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. एक ओबीसींचं मत घेऊन सत्तेवर आलात, ओबीसींच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे नेतृत्वहीन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केला. पालकमंत्री पदावरनं महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. याचा शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलाय. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय. पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर येवल्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे बॅनर्स लावले होते. मात्र अवघ्या 24 तासातच निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यामुळे गिरीश महाजनांच्या समर्थकांचा हिरमोड झाला. नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या स्थगितीबाबत दादा भुसेंनी बोलण्यास नकार दिला. याविषयी काहीही बोलणार नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि कायम काम करत राहणार असं वक्तव्य दादा भुसेंनी केलं. रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मागच्या वेळी पालकमंत्रीपद मिळालं नाही, मात्र यावेळी तरी आमचाच पालकमंत्री व्हावा अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. तर आमच्या नेत्यांच्या हक्कासाठी मागणी करणं म्हणजे वाद नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे संपल्याची भाषा काँग्रेसवाले करतात, मग काँग्रेसवाले कुठे आहेत असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला. उद्धव ठाकरे संपलेले नाहीत असं संजय राऊतांनी ठणकावलं. गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र डागलंय. तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे, मात्र एका माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते हे आपण बघितलं अशी टीका त्यांनी केली. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर गुजर समाजाच्या वतीनं गुलाबराव पाटलांचा नागरी सत्कार करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा देत गुलाबराव पाटलांचा सन्मान करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला. मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक भुसे गटात आलेत. दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड इथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच इथे बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांबरोबर संवाद साधताना महाराष्ट्र हा भारताचा पॉवर हाऊस असल्याचं प्रतिपादन केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आणि त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे कराडला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी अकोल्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात देशमुख कुटुंबही सहभागी होणार असून जरांगे आणि सुरेश धस हे देखील मोर्चात सहभागी होतील. तर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी थोडी नाही तर तब्बल 600 सीसीटीव्ही फुटेजेस तपासले. 300हून अधिक पोलिसांनी 72 तासांच्या आत सर्च ऑपरेशन नंतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सैफच्या हल्लेखोराकडनं सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आली होती. शाहरुख खान, सलमान खान आणि सैफच्या घरापैकी त्याला सैफ अली खानचं घर हे अधिक सोयीचं वाटल्याचा दावा करण्यात आलाय. तर सैफच्या मुलाला ओलीस ठेवून तो पैशांची मागणी करणार होता अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याचा क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी घेऊन जाऊ शकतात. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस आज सैफ अली खानचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चोरीच्या उद्देशानं ही घटना घडली असल्याचा संशय आहे. नंदुरबारमधली तणावाची परिस्थिती आता काहीशी निवळली आहे. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली आहेत. मात्र तरी देखील काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विघ्नसंतोषी लोकांनी विटंबना केल्याप्रकरणी उमरगा शहरामध्ये कडकडीत बंदची हाक देण्यात आली. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीच्या कांद्याची वाढ खुंटली आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्याला दोन्ही हात नसतानाही त्यानं पायानं हुबेहूब चित्र रेखाटलंय. विश्वजित बोराडे या विद्यार्थ्याला चित्रकला स्पर्धेत इंटरमिजिएटमध्ये ए ग्रेड मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेताच्या बांध्यावर जांभळी मंजिरीची फुलं बहरली आहेत. आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सगळीकडे पसरलाय. निसर्गाचा विलोभनीय आविष्कार बघण्यासाठी निसर्गप्रेमींची रेलचेल वाढली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झालंय. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उदगीरमधील दोन्ही उद्यानं बंद केली आहेत. तसंच निर्जंतुकीकरण देखील केलं जात आहे. बारामतीतल्या कृषी प्रदर्शनात जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. या कृषी प्रदर्शनात 1.5 टनाचा रेडा बघण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. या रेड्याची किंमत 1 कोटींच्या घरात आहे. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलाय तो म्हणजे हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा. या 11 कोटींच्या घोड्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. घोड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांसाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद असणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणुका पार पडतील. पालघरमधील एका शाळेतला धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वीतील विद्यार्थिनीला शाळेत यायला केवळ 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे मुख्याध्यापकानं चक्क 50 उठाबशा काढायला लावल्या. यावेळी विद्यार्थिनीला उलट्या आणि पोटात दुखण्याचा त्रास झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 3 दिवसात 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करण्यात आले. त्यांचे आरोपी मोकाट असल्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते. संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ दर्यापूर बंदची हाक दिली आहे. नारायण गावात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागानं जेरबंद केलं. चिकूच्या बागेत सापळा रचत 4 वर्षीय बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. या बिबट्याला माणिकडोहच्या बिबट निवारा केंद्रामध्ये सोडण्यात आलंय. पुणे शहरातील ऐतिहासिक अशा पेशवे तलावावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कात्रज परिसरात असलेल्या पेशवे तलावाची पुणे महानगरपालिका आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कुत्र्यांमुळे त्रास होतोय. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. भाजपा आमदार अतुल भोसले यांनी डीपी जैन कंपनीला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. कामातील हलगर्जीपणामुळे गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. आमदार अतुल भोसले यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर असंवेदनशील वागलेलं चालणार नाही असा देखील इशारा दिलाय. राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारनं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलंय. याचे आदेश देखील काढलेत. मात्र धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही. याच रेल्वे स्थानकावरती उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव बघायला मिळतंय. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील शिळेला तडे गेल्याचं उघड झालंय. त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी केली जाते. याच मागणीवर पुजारी नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जळगावच्या मोर नदीपात्राजवळ हातनूर कालव्याच्या मुख्य पाटसरीची दुरुस्ती करण्यात आली. हातनूरच्या कालव्याच्या मुख्य चरीला भगदाड पडलं होतं. तत्काळ दुरुस्ती केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे 15वं खानदेशस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. साहित्य संमेलनात खानदेशातील साहित्यिकांची उपस्थिती होती.
जळगावात 5 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्यांनी पिंपराळा हुडको परिसरात सशस्त्र हल्ला करत जावयालाच ठार केलं. कोयता आणि चॉपरनं वार करण्यात आल्यामुळे मुकेश रमेश सिरसाट या प्रेमविवाहित तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झाले. एक प्रकारे जळगावात सैराटची पुनरावृत्ती झाल्यामुळे समाजमन सुन्न झालंय. पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा रबीचा रेकॉर्ड ब्रेक पेरा झालाय. 3,12,000 हेक्टर क्षेत्रावरती रबीची पेरणी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 85,000 हेक्टरनं क्षेत्र वाढलंय. जळगावच्या शिरसोली गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी नुसता धुमाकूळ घातला. हातातोंड्याशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजावर पुन्हा एकदा आर्थिक संकट आलंय. त्यामुळे तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. अक्कलकोट तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी 27 जानेवारीला कुरनूर धरणातून आवर्तन सोडलं जाणार आहे. कुरनूर धरणाच्या आवर्तनामुळे 51 गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्यात येते. संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबिंग वॉल उभारण्यात येते, तर पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लावण्याचं महाडच्या महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत. मोखाडा आणि जव्हार तालुक्यात बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजे एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या 376 वर पोहोचली आहे, तर पालघर जिल्ह्यामध्ये हा आकडा 1400हून अधिक असल्याचं उघड झालंय. लातूरमध्ये प्रेम प्रकरणातून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करणार, दोषींवरती कठोर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय. भोरच्या श्रीपतीनगरमधील 4 बंद घरं चोरट्यांनी फोडून 26,35,000 रुपयांची चोरी केली. त्यामुळे भोर पोलिसांनी श्रीपतीनगरमध्ये रात्रीची गस्त घालावी अशी मागणी महिलांनी केली आहे. पुण्यात पोलिसांनी ड्रग्ज विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली. नशामुक्त पुण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. यावेळी येरवड्यात विक्रीसाठी आणलेला 22 लाखांचं 110 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलंय. अमरावती शहरातील फुटपाथवरती झोपलेल्या 2 निराधार वृद्धांना 3 टवाळखोर गुंडांनी दारूच्या नशेत बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरती सातत्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते, त्यामुळे प्रवासी देखील हैराण झालेत. तर महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. तरुणानं 10 लाख रुपये घेऊन लग्नाला नकार दिल्यामुळे पुण्याच्या बिबेवाडीतील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. मानसिक धक्क्यातनं महिला डॉक्टरनं क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन जीवन संपवलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोझोन मॉल समोर असलेल्या हनफीज नावाचं मोबाईल शॉप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय. पैठण तालुक्याच्या वडवलीमधील एका 21 वर्षीय एअर होस्टेस तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत तिच्यावरती वारंवार अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मावळच्या देहरोड मार्गावरती एका 4चाकी कारला धडकून वन्यप्राणी रानडुक्कराचा अपघात झाला. यात कारचा पुढचा भागाचा चकाचूर झालाय, तर रानडुक्कर देखील जखमी झालाय. जळगाव जिल्ह्यातील 40 गावातील रांजणगाव फाट्यावर दुचाकी अचानक समोर आल्यामुळे क्रुझर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. पुणे परिक्षेत्रामध्ये मागील वर्षभरात 1035 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. 2023च्या तुलनेत मागील वर्षात 2024मध्ये अपघातांचं प्रमाण घटलंय. मात्र बळी गेलेल्यांची आकडेवारी बघता अपघात रोखण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे. बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली. त्याविरोधात आता प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झालाय. दरम्यान प्रवाशांनी कल्याण आरटीओकडे याबाबत तक्रार केली आहे. एमपीएससीचा निकाल लागूनही अद्यापही 623 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा 2022च्या 623 उमेदवारांची मुलाखत घेऊन 18 जानेवारी 2024ला गुणवत्ता यादी जाहीर केली. एमपीएससीचे कोलमडलेलं नियोजन आणि प्रशासनातील भोंगळ कारभारामुळे उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे.
मुंबई पालिकेनं प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवरती कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. एखाद्याजवळ प्लास्टिक आढळल्यास थेट दंड आकारला जाणार आहे. या कारवाईचे आदेश महापालिका मुख्यालयातून सर्व वॉर्ड स्तरावरती देण्यात आलेत. पालिकेतर्फे राणीच्या बागेत वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत पुष्पोत्सव भरवण्यात आलाय. यंदा या महोत्सवाचं 28वं वर्ष आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. महानगरपालिकेनं करमणूक कराच्या दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. तो मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवण्यात आलाय. या प्रस्तावानुसार सिनेमाचं तिकीट 400 रुपये तर नाटकाच्या तिकिटात 100 रुपयांनी वाढ होणार आहे. सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांवरती पेट्रोल डिझेलच्या दरातील घसरण आणि वाढीचा परिणाम होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी वर्षभरात या दोन्ही इंधन दरात केवळ 3 ते 4 रुपयांनीच घसरण झाली आहे. देशामध्ये तरुणांमधील घटस्फोटांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ही एक चिंतेची बाब असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावरती होऊ लागलाय. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील प्रमुख शहरात प्री मॅरेज काउन्सिलिंग केंद्र उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महिला आयोगानं घेतलाय. या केंद्राचं लोकार्पण येत्या 8 मार्चला म्हणजेच महिला दिनी केलं जाणार आहे. वाघांचा मृत्यूदर 50% कमी झाला म्हणून आनंद साजरा करणाऱ्या राज्यामध्ये गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आलेलं नाही. त्यामुळे वन खातं खरोखरच वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तंत्रज्ञानाच्या जगामध्ये बऱ्याच गोष्टी वेगानं वाढतायत. त्यातच एआयचा देखील समावेश आहे. एआयचा वापर झपाट्यानं वाढल्यामुळे त्यावरती अवलंबून राहणं सुद्धा वाढलंय. त्यामुळे आपला विचार करण्याच्या क्षमतेवरती परिणाम होत असल्याचं संशोधनात समोर आलंय. अमेरिकेतील सरकारच्या वतीनं टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त केली. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर 17 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं टिकटॉकवरती बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली. त्यामुळे अखेर आता टिकटॉकनं अमेरिकेतलं काम थांबवलंय. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. इथली घरं, रस्ते आणि झाडांवरती बर्फाचे थर जमा झाल्याचं चित्र आहे. काश्मीरच्या सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली. नुकताच खुला झालेल्या झेड बोगद्यामुळे इथे पोहोचणं सुद्धा सोपं बनलंय. त्यामुळे सोनमर्ग परिसरात बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत. काश्मीरच्या डोडामध्ये मोठी बर्फवृष्टी झाली. या तुफान बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी डोडामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं आलेत. पर्यटकांच्या या मोठ्या संख्येमुळे काश्मीरमधील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. काश्मीरमधील भदरवा हे नव्यानंच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. या पर्यटन स्थळाकडे मोठ्या संख्येनं लोक गर्दी करतायत. बर्फाची पांढरी चादर, आजूबाजूचे बर्फाच्छादित डोंगर असं नेत्रसुखद दृश्य इथे बघायला मिळतंय. काश्मीरच्या पुलवामामध्ये खास विंटर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये बर्फात क्रिकेट खेळण्याचा आनंद स्थानिकांनी लुटला. बर्फावरती मॅट टाकून स्थानिक क्रिकेटचा आनंद लुटत होते. इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 सभा घेणार आहेत. 23 जानेवारीपासून त्यांच्या सभांना सुरुवात होईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. लष्कराचे जवान सर्च ऑपरेशन करताना दहशतवाद्यांनी जवानांवरती गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये गूढ आजारानं कहर केलाय. या ठिकाणी मृतांची संख्या 17वर पोहोचली आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी केंद्राची टीम राजौरीमध्ये पोहोचली. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आलंय. सियालदह कोर्ट त्याला शिक्षा सुनावणार आहे. उत्तर प्रदेशातल्या संभलमधील हिंसाचार प्रकरणात आणखी 10 आरोपींना अटक झाली आहे. या घटनेत दुबई कनेक्शन सुद्धा समोर आलंय.